कॅन्सरसाठी केमोथेरपी, रेडिएशन, सर्जरी अशा मेडिकल ट्रीटमेंट्स आहेत। त्याचबरोबर आयुर्वेद आणि योगासारख्या सपोर्टिव्ह आणि रिस्टोरेटिव्ह प्रॅक्टिसेसही आहेत। नमस्कार, मी कल्याणी, योगा थेरपिस्ट आणि वेलनेस कन्सल्टंट। आज मी तुम्हाला कॅन्सरसाठी असणाऱ्या सपोर्टिव्ह आणि रिस्टोरेटिव्ह प्रॅक्टिसेस बद्दल सांगणार आहे। तर सपोर्टिव्ह किंवा रिस्टोरेटिव्ह प्रॅक्टिसेस म्हणजे ज्या थेरपीज हीलिंगला मदत करतात, फास्ट हीलिंग करतात, स्ट्रेस कमी करायला मदत करतात आणि ओव्हरऑल वेलबिंग इम्प्रूव्ह करतात। योगा इज अ होलिस्टिक हीलिंग प्रॅक्टिस जी फक्त शरीरावरच नाही तर मनाचे सुद्धा हीलिंग करते। योगामध्ये कॅन्सर पेशंटसाठी काही लो इंटेन्सिटी एक्सरसाइजेस आहेत, काही जॉईंट मूवमेंट्स आहेत, काही सिंपल स्ट्रेचेस आहेत, काही सूक्ष्म व्यायाम आहेत ज्याच्यामुळे मोबिलिटी वाढते, ब्लड सर्क्युलेशन सुधारतं, मसल स्ट्रेंथ आणि बोन डेन्सिटी वाढते, तसंच हार्ट, लंग्स, स्टमक अशा व्हायटल ऑर्गन्सची कार्यक्षमता सुधारते। कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम, योगिक डीप ब्रीदिंग यासारख्या ब्रीदिंग प्रॅक्टिसेसमुळे शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा होतो, लंग्सची कपॅसिटी वाढते, हार्मोनल बॅलन्स होतो आणि नर्वस सिस्टीमवरचा ताण कमी होतो। कॅन्सर पेशंट्सना केमोथेरपी, रेडिएशन, सर्जरी अशा विविध कॉम्बिनेशन मेडिकल ट्रीटमेंट्समधून जावं लागतं। या ट्रीटमेंट्सचे साईड इफेक्ट्स शरीरावर आणि मनावर सुद्धा होतात। शरीरातली हीट वाढणे, केस गळणे, खूप विकनेस वाढणे, नॉशिया असणे अशा प्रकारचे विविध साईड इफेक्ट्स दिसतात। सो एकूणच पेशंटला आणि पूर्ण कुटुंबाला सुद्धा बऱ्याच मानसिक ताणातून जावं लागतं। हा स्ट्रेस सहन करण्यासाठी, मॅनेज करण्यासाठी, मानसिक बळ वाढवण्यासाठी आणि स्ट्रेसफुल कंडिशनमधून बाहेर पडण्यासाठी माइंडफुलनेस आणि मेडिटेशन प्रॅक्टिसेसचा खूप उपयोग होतो। तसंच ओंकार चॅन्टिंग आणि काही मंत्रांचे उच्चारण यामुळे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स निर्माण होऊन एक सकारात्मकता येते, म्हणजेच या आजारातून आपण पूर्ण बरे होऊ असा एक विश्वास निर्माण होतो आणि त्यामुळे सुद्धा आपली इम्युनिटी वाढते। तर कॅन्सरवरती आता बरेच उपाय आहेत, इफेक्टिव्ह ट्रीटमेंट्स आहेत। कॅन्सर हा पूर्ण बरा होऊ शकतो बऱ्याच अंशी, पण तो पुन्हा होऊ नये म्हणून जे मानसिक बळ लागतं किंवा जे फायटिंग स्पिरिट आपल्याला लागतं ते आपल्याला योगामधून मिळतं, कारण योगा ही एक जीवनशैली आहे। प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर। सो तुम्ही जर योगा करत नसाल तर आतापासूनच सुरुवात करा, नियमित योगा करा आणि येणाऱ्या संकटाला टाळा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।